बुलढाण्यातल्या टक्कल प्रकरणामध्ये महत्त्वाचा तपशील समोर येतोय। केंद्रातून आलेलं पथक इथं दाखल झालंय। केंद्रातून 4 स्वतंत्र पथकं ही पाठवण्यात आली आहेत। बुलढाण्यामध्ये आलेली पथकं ही दिल्ली, चेन्नई, भोपाळ आणि पुण्याची आहेत। या निमित्तानं केस गळतीचं खरं कारण काय याचं संशोधन केलं जाईल। बुलढाणा परिसरामध्ये पाण्यात क्षारांचं प्रमाण वाढल्याचा प्राथमिक तपशील उपलब्ध झाला होता। त्याही पलीकडे जाऊन एखादं वेगळं कारण बुलढाण्यातल्या केस गळती प्रकरणाला आहे का याचा तपास आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केला जातोय। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यासाठी ICMRच्या 4 पथकं आज बुलढाण्याच्या शेगावमध्ये दाखल झाले। मुंबई, दिल्ली, चेन्नई सह भोपाळ येथील देखील टीम आलेली आहे। आपल्यासोबत दिल्ली एम्सचे त्वचारोग तज्ञ हैं डॉक्टर गुप्ता साहब, त्यांना विचारूया। सर, आज आपने यहाँ विजिट दी है, क्या कुछ जांच की है, कुछ हाथ लगाए? तो हमने कई लोगों की जांच की जिनको ये प्रॉब्लम है। कुछ रिकवर हो रहे हैं और कुछ अभी भी नए केसेस भी आ रहे हैं। तो जब हमने देखा और उनका हेयर टेस्ट करके देखा, जो क्लिनिकली जो हम कर सकते हैं, तो इन लोगों को काफ़ी हेयर लॉस की समस्या तो है और काफ़ी लोगों को है और कई बार परिवार में एक से ज़्यादा सदस्यों को भी है। पर फिर भी हम अभी अपना खुले दिमाग से हम यहाँ आए हैं और हर तरह के सैंपल ले रहे हैं और कोशिश करेंगे कि ये पता कर सकें कि एक्चुअली इन लोगों को किस कारण से इतने सारे लोगों को एक साथ इतने कम पीरियड में हेयर लॉस का प्रॉब्लम इतना ज़्यादा शुरू हो गया। तब तक जो भी पेशेंट है उन्होंने क्या कुछ प्रिकॉशन लेना चाहिए, कुछ बताया जा रहा है? हाँ, तो बहुत सारे मरीजों ने एंटी फंगल दवाई लगाना शुरू किया है और बहुत सारे मरीज रिकवर भी हुए हैं। नक्कीच टेम्पररी हा संपूर्ण हेअर लॉस असल्याचं सांगितलं जातं आणि लवकरात लवकर पुनर्केस उगवायला देखील सुरुवात होत आहे। त्यामुळे घाबरून जाण्यासारखं कारण नाही, मात्र सर्वच बाजूने आम्ही तपासण्या करतोय, कुठलीच बाजू सोडत नाही आणि पुन्हा एकदा हा फंगल इन्फेक्शन आहे किंवा नाही, वाऱ्यातून, पाण्यातून, खाण्यातून किंवा आणखी इतर कुठल्या कारणामुळे हे केस गळती होते याचा शोध जो आहे तो घेण्याचा प्रयत्न ICMRच्या टीम कडून केला जातोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते साहेब आपल्यासोबत। साहेब, कुठल्या टीम काल येऊन गेल्या, आज ज्या टीम आल्या त्या काय काय तपासण्या करणार आहेत? आज आपल्याकडे ICMR अंतर्गत विविध ज्या राष्ट्रीय संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी चेन्नई, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्झिशनल व्हायरॉलॉजी पुणे आणि नॅशनल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे HOD स्किनचे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायरमेंटल चेंज म्हणजे पर्यावरणातलं काही गडबड आहे का हे बघण्यासाठी हे वेगळ्या वेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून डायरेक्टर पदाची ही मंडळी आज आपल्याकडे आलेले आहेत। आज ते इथला बोंडगावमध्ये रिसर्च करतायत। काही सॅम्पल या आधी सुद्धा घेतले गेलेले आहेत। काय नेमकं आतापर्यंत अहवाल आले कशाचे आणि काय काय यातून सध्या हाती लागलाय? आपण पूर्वी जे स्किनचे सॅम्पल घेतले, रक्ताचे सॅम्पल घेतले, पाण्याचे नमुने घेतले, कशातही असं विशेष काही आतापर्यंत आढळून आलं नाही। जे स्किनचे सॅम्पल घेतले होते त्याच्यात डाऊट होता आपल्याला पहिले फंगस असेल म्हणून, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोल्याने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये फंगस नाहीये असा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलाय। कल्चर रिपोर्ट यायला 3 आठवडे लागतील, त्यानंतर ते खरंच फंगस होतं की नाही होतं कळेल। नक्कीच कारण शोधण्याचा प्रयत्न जो आहे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणा करत आहेत। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।